नमस्कार, कसे आहात? मस्तच ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, आनंदी आणि सुखदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर मी आज हे दिवे आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतात त्यापासून एक कलरफुल दिव्याची रांगोळी असे बनवून घेऊया. कारण हे समोर जरी ठेवले तर रांगोळी झाल्यासारखे वाटते. तर तुम्ही पण हे तुमच्या घरामध्ये असेल तर दिवे एक दिवे लावण्यापेक्षा हे एकत्र ठेवून सगळे दिवे लावून त्याभोवती फुले वगैरे टाकल्यानंतर एक प्रकारची रांगोळी तयार होते. आणि कोणत्याही फेस्टिवलसाठी दिवाळी, जन्माष्टमी, गणपतीपूजन, गौरी गणपती या प्रत्येक सणासाठी उपयोगी पडणारी आहे. तर हे मी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे. एक माझ्यापाशी मातीचा छोटासा प्लेट होता. त्या प्लेटला बाजूने दिवे लावून घेतले. ते एकूण दिवे 10 बसलेत. त्याला जेवढे दिवे बसतील स्पेस न ठेवता प्रत्येक दिव्याला दिवा जोडून हे बनवून घ्यायचे आहेत. प्रत्येक दिवे व्यवस्थित लावून घेऊन आपल्याकडे वालपुट्टी असते, नाहीतर ती वालपुट्टीचं 50 रुपयाला एक पॅकेट सापडतो. ते पॅकेट आणून घ्यायचे. वालपुट्टी घ्यायची, त्यामध्ये पाणी आणि थोडंसं फेविकॉल टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अजिबात गाठी पडून द्यायचे नाही. तर मिक्स केल्यानंतर जास्त पातळ नाही करायचे, मीडियम साईजमध्ये करायचे आहे. ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी टाकून घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, टाकण्या अगोदर आपल्याकडे जो तार असतो ते ताराचे छोटे छोटे तुकडे टाकायचे. कारण की ते टाकल्यानंतर व्यवस्थित चिरत नाही अजिबात. तर ते वाळल्यानंतर तुमच्या आवडीनुसार कलर द्यायचे. तर आणि माझ्याकडे थोडे मिरर होते, ते मिरर लावले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.